हिंगोली येथील उपविभागीय अधिकारी यांच्या बदलीसाठी व चौकशीसाठी नागरिकांचे मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, आंदोलनकर्त्याचा इशारा। हिंगोली येथील उपविभागीय अधिकारी यांच्या बदलीसाठी व चौकशीसाठी मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी नागरिकांनी उपोषण सुरू केले आहे। सेनगाव तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन झाले असून त्याचबरोबर मुरुमगेट्टी यांचाही भ्रष्टाचारने मुंबई येथे आझाद मैदानावर पत्रकार महादेव हरण, पत्रकार गोविंद देशमुख, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर कोले, बालाजी देशमुख यांचे आज दिनांक मे 27 रोजीपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे। नमस्कार, मी बालाजी देशमुख। आज आम्ही आझाद मैदान या ठिकाणी बेमुदत उपोषण चालू केलेलं आहे। या उपोषणाचे कारण असे आहे की आमच्या हिंगोली जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी माननीय श्री समाधान गुड्डुगुडे यांच्या पदभार स्वीकारल्यापासून कार्यकाळामध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार झालेले आहे आणि त्या गैरव्यवहारामध्ये रेती उत्खनन असेल, मुरुम उत्खनन असेल, तसेच इतर काही फेरफारसुद्धा त्यांनी केलेले आहेत। ते सुद्धा काही बोगस फेरफारांना त्यांनी पाठबळ दिलेले आहे आणि पूर्णा नदी पात्रातून जे आहे ते लाखो करोडो रुपयाचा अपहार त्यांनी या हिंगोली जिल्ह्यामध्ये केलेला आहे। त्यामुळे त्यांच्यावर या प्रशासनाच्या वतीने कायदेशीर कार्यवाही व्हावी व त्यांना सेवेतून बडतर्फ करावे या मागणीसाठी आम्ही आजपासून बेमुदत आझाद मैदानावर उपोषण करत आहोत। व त्यांचे जे कॉल डिटेल्स आहेत व त्यांनी जे मोबाईल फोनद्वारे पैशाचं ट्रान्झॅक्शन वगैरे केलेलं आहे असे सुद्धा काही आरोप झालेले आहेत। ते आरोपसुद्धा प्रशासनाने सर्व तपासावेत व त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी आमची मागणी आहे। आमचे बेमुदत उपोषण या ठिकाणी चालूच राहणार आहे जोपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची व सेवा समाप्तीची कारवाई प्रशासन करणार नाही, त्यांची सखोल चौकशी करून, तोपर्यंत आमचे या ठिकाणी बेमुदत आझाद मैदानावर उपोषण सुरूच राहणार आहे। आज दिनांक 27/5/2025 रोजी मुंबई आझाद मैदान येथे हिंगोली जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी यांच्या विरोधात पूर्णा पात्रातील नदीतील वाळू उपसा व अवैध माती व मुरुम उत्खननाच्या विरोधात साहेबांनी जो केलेला भ्रष्टाचार आहे त्याच्या विरोधात आम्ही मुंबईच्या आझाद मैदानमध्ये आमरण उपोषणासाठी बसलेलो आहेत। आमची मागणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली आणि माननीय SP साहेब हिंगोली यांनी दखल घेतली नाही, म्हणून आम्हाला हे आज पुढचं पाऊल उचलावं लागलं। माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आम्ही आता निवेदन दिलं आहे आणि आज आमच्या उपोषणाला सुरुवात झाली। नमस्कार, मी पत्रकार महादेव हरण। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन वाळूचं झालेलं आहे। त्याची बातमी मी नागरिकांच्या प्रतिक्रियासह व अँगल कॅमेऱ्याच्या फोटोसह पुराव्यासह मी घेतली होती आणि प्रसारित केली। त्यानंतर माननीय SDM साहेब यांनी त्या बातमीची दखल घेऊन कारवायासुद्धा केलेल्या आहेत आणि कारवाया झाल्याच्या नंतर 5 ते 6 दिवसानं माझ्यावर जे आहे ते खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि खोटा गुन्हा वापस घेण्यासाठी आज आम्ही मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी उपोषण जे आहे ते चालू केलेलं आहे आणि जोपर्यंत आम्हाला व पत्रकारांना नागरिकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानाहून आंदोलन आमचे मागे घेणार नाही। तत्काळ शासनाने उपविभागीय अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करून पुढील जे निर्णय आहे ते घेण्यात यावा एवढीच आमची मागणी आहे।